मॅडम माझा पाय दुखतो जाऊ दे ना. अरे असं लांगडे असं लांगडे आकाश मला साडायचा बघून पळाला पण तो पडला एवढाच विषय. हो लय एकदम बेकार लागेल. तर गाईज मी तुमचं शुभ स्वागत करतो एका नवीन व्लॉगमध्ये. तर गाईज आज मी अचानक भयानक परत एकदा गावाला आलोय. गणपती नंतर आलोय म्हणजे गणपती नंतर कधी पहिल्यांदा आलो ना दसरा. आणि आज माझ्यासोबत ओमकार आहे. हा ओमकार म्हणजे आम्ही लहानपणापासून एकत्रच असायचो शाळेत, गावच्या शाळेत असताना. लंगोटी यार आहे माझा हा. आणि आकाश पण असतो माझ्यासोबत. आकाशला मी बसमध्ये असतानाच फोन लावलेला, आकाश मी येतोय तू खाली आहे. आकाश पण आता येईल खाली आणि आम्ही बसू माझ्या घरी किंवा आम्ही ज्या शाळेत शिकलोय लहानपणापासून मोठे होत शिकलोय हा तिथे भेटू. बघू माझ्या तरी येणारच आहे. आभी आलेला, आभी गेला आताच घरात. भेटू थोड्या वेळातच. वेट अँड वॉच. हे काले अरे इकडे बघ तरी. काका आला ना तुझा. हा टाका लावायला हिला ना लय मस्ती आहे. विचारला 3 वेळा. मम्मी बसले, मम्मीकडे पण काही बघत नाही. हा आणि ही आई बसले काकी. हा काय चिकन नाही पनीर. एक कालू उंदीर सांगितलं आणलंस का आधी सांग. सानू बसले इकडे. सानू काय का तिकडे ठेव चप्पल, तिकडे ठेव. इन्स्ट्रक्शन नको एवढं मला. कालू. तर गाईस आता माझ्यासोबत आहे आकाश, माझं लंगोटी यार. आकाश ऐकर गाडी पकड. आणि आता आम्ही जातोय कुठे गावात. म्हणजे माझ्या मम्मीने सांगितलं ना काहीतरी घेऊन काय घेऊन बोलते यार विसरलो. काहीतरी सांगितलं ना आणायला. चाललो दुकानात आणि पोरं ग्राउंडवर खेळतात म्हणून तिथं काही ब्लॉक करू शकलो नाही. आणि आवाज भरपूर आहे. दाखवायचे शाळेतल्या आठवणी आमच्या दाखवायचे तुम्हाला. बस भाई तू तर फेमस आहे, तुझ्यामुळे मी आज चालू केलं ब्लॉग भाई. आता स्टार्टिंग आता स्टार्ट आहे. एक दिन जरूर होईल भाई तू. एका दिवसात नाही होणार पण एक दिवस नक्की होणार. हो काही आकाश ना माझा म्हणजे लहानपणापासूनचा जिगरी आहे. आणि ओमकार पण. आम्ही एका ताटात जेवलेली पोरं लहानपणापासून. लंगोटी म्हणजे काय लंगोटी घातलेला असतो आम्ही. असं आहे मग काय भाई नाचतो काय गावातली पोरं आम्ही. शाळा दाखवायची रे पण बाकी काही नाही. हा कुठला स्पॉट आकाश? हा कोणता स्पॉट आपला? आता तू इथंच रील बनवतोस ना? गाईज आकाश इथं रील बनवतो. आणि ही कुठली ती ऍक्टिंग कर जरा त्या रीलची ऍक्टिंग कर. ऍक्टिंग एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो. थोडासा लाजतोय पण भावात काला भरपूर आहे. काय ना तुझ्या याच्यावर आलो तर फेमस आहे ना त्यामुळे. अरे भाई बस काय फेमस होणार तुझ्यासाठीच तर आलोय मी इकडं. नाही तर काय आकाश एक डायलॉग मारणार काहीतरी. तोच तो चांगला वेळे कोण आहे दुसरा काहीतरी मार. बोल ना आता भाई बस काय. नाही हे दाखवू शकत नाही. हे पर्सनल आहे भाई. पर्सनल जाऊ नका. ऐक ना आता विषय काय झाला. काय सर आलेले आणि आज काहीतरी होतं कॉलेजला आमच्या. आणि असे कुठनं तरी बाहेर ना सर आलेले. सेम कोणासारखे माहितीये काय चेंगले दिसतो ना सेम. अरे भेंडी एवढा मी हसलो नाही एवढा. मी लिहून द्याला अक्षरशः त्याला प्रथमेशला लिहून द्याला की चेंगल्याचा भाव वाटतोय खाली. चेंगले बोले लिहिले अरे काय सांगू पुढे. अरे भाई असं आमच्यासोबत किती झालं माहितीये काय झालं नाही तो आणि काही आमचा गावातला सीन बघा कसा आहे. सीन बघा फक्त. शेल्डीतला सीन आहे. शेल्डी मी होतो झिरो. झूम क्लिअरिटी नाही एवढी खास पण आहे. तर काही थोडाफार टाइमपास करून झालाय आमचा. उदास केला म्हणजे काय थोडक्यासाठी थांबलेला पण आला पाऊस. हे भाई 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 सीन बघ तिकडं काय आहे भाई. तिकडं सीन बघण्यासारखं आहे गाईस. हात खोल सीन आहे. आता इटिका गेली काही दिवसात आमच्या घरी असणार आहे ती. बस काय भाव बोलला ना एक दिवस आज करते काय येणार एक दिवस सोडून 2 घेणार आम्ही. एकदाच काढायचं काय काही स्वप्नात यावं काय. काहीच एक छत्री आम्हाला दान करा. गरिबी आमच्याकडं. मागच्या ब्लॉग मध्ये बोललेलं माझ्याकडे पैसे ठेवायला जागा नाही. सगळं खोटं होता समजून घ्या. आणि आता जातोय घरात. ब्लॉग तर काय भेटत नाही पण आता रात्री घरात जाऊन मी तुम्हाला माझ्या
फॅमिली मध्ये कसं विषय चालतात ना म्हणजे लहानपणीच्या गोष्टी. अरे नको दादा नंतर भेटतो. इथं ना स्मशानभूमी आहे. इथं मी मेलो तर इथं कमिंग जून. आता घरात जाऊन ना रात्री काकी काका नाही रात्री काहीतरी मजा करू दाखवीन तुम्हाला. काहीतरी नवीन बघायला भेटेलच कारण की गावाला आलोय. क्वारंटाईन माझे असं झाले माझ्या पण तुम्हाला दाखवली नाही. हा विषय आहे. आणि आम्ही गावठणात आलेला आहे. आमच्या गावठण हे जरा अटक राईट. काही घरात जायच्या अगोदर आम्ही जरा आलेला आमच्या मराठी शाळेत. जुन्या आठवणी नव्या कराय. हा आम्ही लहानपणापासून 4थी पर्यंत ना आता चौथी पर्यंत मी 4थी पर्यंत या शाळेत. आणि ओमकार पण ह्या शाळेत होता. ती बघा आमची शाळा. एकटा पोरगा. एकटा गाणा. हो सातपुरी मध्ये एकटा पोरगा होता. आपण कसं आकाश 4 पोरी ना घंटा मारायची आपण. आम्ही होता माझ्या. हा आणि ही आमची शाळा. कॅमेरा पण लावला. कॅमेरा आहे पण तो कसला माहितीये काय रात्रीमध्ये उजेड दाखवायला. हा आमचा शाळेचा मेन ऑफिस. इथं आमचं परिपाठ वगैरे व्हायचा. बटन निघाला. आकाश जरा इंट्रो दे आमच्या. काय इंटरव्ह्यू. हे तर आपल्या शाळेबद्दल सांग. अरे हा लहानपणी ना मला काय गुरुजींनी सांगितलेली आमच्या पाया लागायचं. एक दिवस मी लिहायचो, एक दिवस आकाश लिहायचं, एक दिवस ओमकार लिहायचा. अशा पाया लागलेला असायचा आमच्या इथं. आणि हे असं भरायचो रोज. काय नाही काहीतरी नवीन व्हायचंच. कोण बोलवतोय? कोण नाही भोंडला. अरे लहानपणी केलेलं असतं असेल वाटतं. आपण केलेलं ना आकाश. हे आत्ता बसवले नाही. असले तर ह्याच्यात आम्ही टाकायचो. आमच्या वेळेस नव्हती. आत्ता तर नवीन नाही ना. आमच्या तक्रारी किती असते माहिती. भरलेली असायची आमची. कोण नाही काय नाही इकडं. आणि आमचे वर्ग दाखवतो. ही अशी शाळा आहे. आता रात्री चालू मग तुम्हाला भूत बंगला वाटेल. हे भाई घाबरवला मला. इथं ना हे इथं लिहिलेलं आहे ना तिथं ते नकाशे वगैरे काढलेले असायचे. आणि हा आमचा वर्ग. एका वर्गात 3 वर्ग असायचे. इथं 4थी 5वीचा वर्ग बसायचा. आणि हा बाजूचा वर्ग आहे. इथं 1ली 2री 3रीचा वर्ग बसायचा. छत्री बोलला ना. हा अरे रात्रीचा असला सीन वाटून इथं वाटते भूत बांगला की काय. भेटली दान केली. कुणी दान केलं? अरे हा दान करा आम्हाला बोललेलं नाही. दान केली लहान छत्री. आणि ही एक शाळेचा दुसरा पार्ट इथं आहे. इथं 6वी 7वीचा वर्ग भरायचे. पण आता शाळेत ना कोणच मुलं नाही. एका वर्गात 7. आकाश आपण असायची मजा वेगळी होती. हा पूर्ण ग्राउंड आहे ना. पूर्ण ग्राउंड. भात खायचो ना. भात खिचडी भात. आकाश धावत जायचं. बाई काकी मला खिचडी भात पाहिजे द्या असा हावरेगिरी करायचा. काय शुभम इथं 4थी नंतर का गेला माहितीये काय. शुभमला एक पोरगी नाही बोलली म्हणते. म्हटलं भाई पर्सनल नको ना जाऊस. भाई पर्सनल नको ना. मी गेलो पर्सनल गेलो तुझ्यावर. जास्त भात घ्यायचा पण तिला पटत नव्हता. म्हणतो शुभम गेला तिकडे. तिला जरा आता भेटायला लागला भात. पण काय पण म्हणा आकाश माझ्या ताटातून कधी पण चोरून भात घ्यायचं. मी म्हटलं आकाश मला भूक लागले खाऊ दे नाही तर चोरूनच घ्यायचं. आपण ओमकार खरं आहे की नाही सांग. खरं आहे ना. मग असं आहे आकाश. हे असतो पडद्या मागचं सत्य आहे ना ते सांगत जा तू. दान केल्याने आपले अरे जिभेतील शब्द तरी फुटू दे. आणि हा ध्वजस्तंभ आहे. हा स्टेज आहे ना. हा आत्ता तर बांधलेला. आणि या ग्राउंडवर आमचे क्रीडा स्पर्धा व्हायची. क्रीडा स्पर्धा समोर ग्रामपंचायत आहे. ती पर्सनल आहे. आणि हा शाळेचा दुसरा पार्ट. काळोखातून जास्त दिसणार नाही. पण काय पण म्हणा काय आम्ही ह्या शाळेची मजा केली नाही ना ती आम्ही आता हायस्कूलला जाऊ दे किंवा कॉलेजला जाऊ दे आम्हाला त्यामध्ये ही मजा लय आठवते अजून. अरे गावावर अरे ही शाळा कुणी लावलं नाही भाजी बिजी. हे नको ना. त्या मॅडमनी ब्लॉग बी बघितले ना आपला. गेलं तिकडे तू का आमची शाळा दाखवतोस का. मॅडम मी सांगणार मॅडम मी या शाळेत शिकलो. कसं सांगायचं ते ना. संध्याची भाजी होईल. हो ओमकार घेऊन चल. एका ताटात जेवण करू आपल्या एका चुलीवर जेवण बनवू आपण. आणि काही ही शाळा माझी आहे. समोर ग्रामपंचायत आहे दाखवतो. आणि या ग्रामपंचायतच्या मागेच माझं घर आहे.
म्हणजे काय दुखलं विकलं ना काय कसं माझं मॅडम माझा पाय दुखतो जाऊ दे ना अरे असं लांगडी असं लांगडी आकाश मला सोडायचा शुभम चल, कुत्र्याला चल. बघून पळाला पण तो पडला एवढाच विषय. हो हो लय एकदम बेकार लागेल मला बेकार पण तो कॉल आला नाही काय इथं शाळेत आला नाही काय करायचं मी. हे बिचारे मला ना अर्धे मधली सुट्टी झाली ना बाई शिवमला बघायला जाते असं करायचं बघायला यायचं त्यावेळी आमचं दुकान पण होता दुकानात चालली यायचं आणि चोरून घेऊन जायचं काय नाही काहीतरी बोरकुट 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 आता पहिला चोर असायचा पहिला एक वाला बोरकुट हा बस बाकी काय. आणि मजा जी केलेली ना ते आकाश जायचं आम्ही आणि माहितीये काय जातोस ए, ऐक ना ऐक ना जातोस ए विषय ऐक ना. जातोस. एक ऐक नाही शुभम हा, बोल, बोल. शुभम ते विषय सांगतो. शुभम ना पहिले आम्हाला आणल्याला मदत करायचे हे द्यायचे कार्ड हो हा हा सर्वांना द्यायचे म्हणजे सगळ्यांना आम्ही द्यायचे. हा. हा काय करायचं भाई जायचं सर्वांकडे फिरायचा हा 10 रुपये जास्त भेटेल ज्याच्याकडून जास्त भेटेल ना हा. त्यातले म्हणजे असे 50 भेटे ना 25 ह्याला ठेवायचं आणि 25 त्याचं नाव टाका म्हणजे हा, हा. नव्हता सही फक्त घ्यायचं त्यांची मिनिगिरी आणि बाहेर आलं की इकडे 25 कोण? मी? मी करायचो? त्याच्या खिशात काय आहे काहीतरी घराचा काहीतरी गप्पे तर आता लागे गाई आज काय करायचं नाही पण माझा एक्सपिरियन्स आहे ना ती एक्सपिरियन्स केलेली आहे ते आता एवढ्या म्हणजे वाटत नाही शब्द अडकत आहेत पण समजून घ्या तेव्हाची मजा तेव्हाची होती. हा निघायचा तेव्हाची मजा निघायचं जातोस हो बस एवढंच हा उद्या भेटलो तर सकाळी बघू आकाश तर गाईज आम्ही जातो आता आणि आपल्या भावाच्या चॅनलला लाईक करा शेअर करा ब्लॉग सबस्क्राईब एंड नाही करा करायचं अजून नाही करायचं. सांगतोय सबस्क्राईब करा आम्ही जातोय आणि भावाला आपल्या मोठी करा खूप मोठी करा एक दिवस मोठा होणार आम्हाला पण मोठी करा अरे सोबत व्हायचं आपण चल भेटू मग चल काय दिवस चल जा सावकाशच्या मध्ये आलास की सांग मग हो येतो ना सांगतो चल तिकडून येईन काहीतरी ये आलास की मला फोन कर मी आहे इकडेच सांगेन ना चालू होते काय हो चालू होईल सर्व. चालू चालू फक्त ए कालू ए उंदीर ही आमच्या घरातली एकदम चावट पोरगी आहे ही काय ही दात काढते खाताना कशी नाटकं करत हा आई सांग काय काय करते ही जरा लहान पोरं कशी काय काय करतात सांग मस्ती करतात अजून काय काय करतात एवढी सभ्यपणा दाखवू नकोस बाय हा तो कॅमेरा चालू असल्यावर तो सभ्यपणा असतो नाही तर किती सभ्यपणा असतो तुला माहिती आहे आगाव पोरगी हा, आहे ती. हे अशी नाटकं असतात आमची हा काय ग कालू उंदीर 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 दात काढते मोठी आली लाडाला हा बोल काय बोलतेस अरे आपल्याकडे हिरवणी आलेली झोपायला आपल्याकडं कधी आता आता आलेली हो कधी आली मला दिसली ना अरे येते आपल्याकडे झोपायला कशी काय पण येते गाडी होऊन गाडी घेऊन हो होय मग सांगतेस काय मग तू काय काय केलंस तिच्यासोबत घेऊन नाही सुमिल्या घेऊन न्या आपल्या सोबत येते. पिवळ्या बाहेर जाऊन ठेवू आत्या कुठं आहेत? का भाऊ आणि आई कुठं आहेत? आई नाही जात नाही जात आणि तो नाही जात ए राम नाहीस नाही जाते सो गाईज दिस इज द नेक्स्ट डे तर गाईज काल ब्लॉग एंड करायला जमला नाही घरात येऊन झोपलो साईशासोबत थोडीफार मजा केली आणि त्यामुळे जमला नाही एंड करायला तर आज एंड करतोय ब्लॉग आवडला असेल तर लाईक नक्की करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय